टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांच्यावर काल हल्ला करण्यात आला, शाई फेकण्यात आली। परंतु ज्या कार्यकर्त्यांनी कृत्य केलेलं आहे त्याचं नाव दीपक काटे आहे। या दीपक काटेने हे कृत्य केलेले दिसत आहे। परंतु हा दीपक काटे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे। भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही मनुस्मृतीला मांडणारी विचारधारा आहे, हे सगळ्यांना चांगलंच माहित आहे। संघाची विचारधारा आहे हे सुद्धा सगळ्यांना चांगलंच माहित आहे। मध्यंतरी रयतेचे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्यावर काही व्यक्तींनी टीका केली। त्यावेळेस हे गृहस्थ दीपक काटे कोणत्या बिळामध्ये लपून बसले होते? महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब प्रवीणजी गायकवाड हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांचा विचार पुढे नेताना दिसत आहेत आणि नेत आहेत, हे सगळ्यांना चांगलंच माहित आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब मध्यंतरी माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली, त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांवर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचप्रमाणे आता प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जी शाईफेक केलेली आहे, या भारतीय जनता पार्टीच्या दीपक काटे नामक व्यक्तीवर 307 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सुद्धा आम्ही आपणास मागणी करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।